नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओच्या मार्फत दोन कंपन्यांविषयी त्यांच्यामध्ये असणारे जॉब डिटेल, जॉब रिक्रुटमेंट याबद्दल माहिती देणार आहोत। तर एक्सामध्ये रिक्रुटमेंट आहे पहा आणि गॅलेगर कंपनीमध्ये। तर दोन्ही कंपन्यांविषयी माहिती देणार आहोत की लोकेशन कुठं आहे किंवा जॉब डिस्क्रिप्शन काय आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी पहा आपण एक ऍडिशनल म्हणून जे पॉसिबल क्वेश्चन्स असतात आणि त्याचे तुम्ही कशा प्रकारे आन्सर करायचे आहेत याची एक शीट पण देणार आहोत, ती पण तुम्ही एकदा गो थ्रू करा। तर पहा एक्सामध्ये पुन्हा एकदा इंटरव्ह्यू आहेत पहा। याच्यामध्ये 3 पोझिशनसाठी इंटरव्ह्यू होणार आहेत। एक म्हणजे इंटरनॅशनल व्हॉइस, ईमेल अँड चॅट आणि प्रोसेस असोसिएट। तर असे 3 प्रोसेससाठी इंटरव्ह्यू होणार आहेत। तर एक्सामध्ये जसं आपल्या चॅनलवर हा एक्सासाठी दुसराच व्हिडिओ आहे। मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण ज्यावेळेस शेअर केलेला त्यावेळेस पण सांगितलं होतं ऍज अ फ्रेशर किंवा ज्या कॅन्डिडेटला 2 वर्ष एक्सपिरियन्स आहे अशा कॅन्डिडेटसाठी एक्सा ही एक परफेक्ट कंपनी आहे आपलं करिअर स्टार्ट करण्यासाठी। जर तुमच्याकडे यदा कदाचित 2 कंपन्यांची ऑफर आली म्हणजे XYZ कंपनी आहे आणि एक एक्सा आहे आणि इव्हन तुम्हाला XYZ कंपनीने एक्सापेक्षा जास्त ऑफर केली व जास्त तुम्हाला पॅकेज दिला असेल तरी माझा तुम्हाला सल्ला असेल की तुम्ही एक्सा जॉईन करा। रिझन सांगतो, एक्साच्या ज्या पॉलिसी आहेत, प्रमोशन लेवल आहेत या ऍज कम्पेअर टू मार्केट या खूप वेगळ्या लेवलला आहे। त्याच्यामुळे तुमचं प्रमोशन पण चांगल्या प्रकारे होतं। तुम्ही एकदा कंपनीमध्ये एंट्री केला तर ऍटलिस्ट 6 ते 8 वर्ष तुम्ही दुसऱ्या कंपनीचा विचार पण करत नाही। इन्क्रीमेंट झालं पहा, ऍज अ कॅन्डिडेट किंवा ऍज अ एम्प्लॉई काय वाटत असतं आपल्याला, एकदा कंपनी जॉईन केलं की आपली सॅलरी इन्क्रीमेंट झाली पाहिजे आणि ती जर तुम्हाला एकाच कंपनीमध्ये राहून भेटत असेल तर तुम्ही ती कंपनी सहजासहजी स्विच करायचा किंवा लेफ्ट करायचा विचार करत नाही। ठीक आहे, तर एक्सामध्ये पहा 3 जसं मी सांगितलं 3 पोझिशनसाठी रिक्वायरमेंट असणार आहे। आता लोकेशन, जॉब डिस्क्रिप्शन काय आहे आणि कुठल्या डेटला इंटरव्ह्यूला यायचंय याच्याविषयी माहिती सांगतो। एक्सा झाल्याच्या नंतर गॅलेगर कंपनीविषयी पण त्याच्याविषयी पण आपण माहिती देणारच आहोत। आता एक्सामध्ये जे जॉब डिस्क्रिप्शन आहे पहा, आता आपण वन बाय वन गो थ्रू करूया। याच्यामध्ये काय काय दिले, ईमेल आणि चॅट प्रोसेससाठी जे सांगितलेलं आहे ते काय आहे हे समजून घ्या की वी आर लुकिंग फॉर द कॅन्डिडेट्स हु आर फ्रेशर अँड आर गुड ऍट रायटिंग ईमेल्स। ठीक आहे, कॅन्डिडेट हु हॅव एक्सपिरियन्स इन टू ईमेल सपोर्ट किंवा कॅन्डिडेट हु हॅव अ गुड कम्युनिकेशन स्किल हु कॅन जॉईन अँड इमिजिएटली अँड हु इज रेडी टू वर्क इन रोटेशनल शिफ्ट्स। ठीक आहे, तर असं सांगितलेलं आहे। कंपनी डेल्ट कशामध्ये करते पहा, इन्शुरन्स मध्ये। तशी ही एक प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे जसं मी वारंवार सांगितलेलं आहे आणि याचं जॉब लोकेशन जे आहे हे पुणे महाराष्ट्र या ठिकाणीच असणार आहे। आणि यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर जया त्रिपाठी यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे। याच्यामध्ये तुम्ही ऍज अ फ्रेशर किंवा ज्या कॅन्डिडेटला 2 वर्ष एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येऊ शकतात। त्याच्यानंतर जी सेकंड जी प्रोसेस आहे तर ही राहणार आहे पहा डेटा रोलसाठी। ठीक आहे, नॉन व्हॉइस असणार आहे, चॅट प्रोसेस जसं मी सांगितलं आणि याच्यासाठी पण सेम 0 to 1 year एक्सपिरियन्स असायला हवा आणि जे पण कॅन्डिडेट इमिजिएट जॉईनिंग करू शकतात किंवा गुड कम्युनिकेशन स्किल आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात। डेटा एंट्री तुमचा रोल राहणार आहे आणि सेम HR यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा तुम्हाला, जया त्रिपाठी, आणि लोकेशन पुणे महाराष्ट्र हेच आहे पहा। आणि जी थर्ड आणि लास्ट प्रोसेस असणार आहे, ठीक आहे, 2 प्रोसेस विषयी आपण ऑलरेडी माहिती दिलेली आहे। जी थर्ड प्रोसेस आहे जी याच्यामध्ये पहा इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस असणार आहे। मग ज्या कॅन्डिडेटचं पहा कम्युनिकेशन स्किल खूपच स्ट्रॉंग आहे, गुड आहे, तर अशा कॅन्डिडेटसाठी पहा व्हॉइस प्रोसेसमध्ये तुम्हाला संधी आहे किंवा तुमचं सिलेक्शन व्हॉइस प्रोसेससाठी होऊ शकतं। याच्यासाठी पहा गुड कम्युनिकेशन स्किल पाहिजे आणि ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे तिन्ही प्रोसेससाठी। 0 to 2 years मॅक्झिमम ज्यांना एक्सपिरियन्स आहे किंवा व्हॉइस प्रोसेससाठी त्यांनी 4 वर्ष मेन्शन केलेलं आहे ज्या कॅन्डिडेटला इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस आहे। ठीक आहे, MNC कंपनीतला व्हॉइस प्रोसेस आहे असे कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येऊ शकतात किंवा फ्रेशर। मग फ्रेशर कुठले, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मग कुठल्याही स्ट्रीम मध्ये जसं BCom असेल, BA असेल, BSc असेल, ठीक आहे, किंवा BBA झालेला आहे, ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे, कुठल्याही स्ट्रीम मधले तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता। आता जे व्हॉइस प्रोसेस आहे याचं जॉब डिस्क्रिप्शन काय दिलेलं आहे हे आपण समजून घेऊया। याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा, याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की
We are looking for the candidates who have excellent written and verbal communication skills and who have joined us immediately. Fresher can also apply and experience 1 to 3 years. असं सांगितलेलं आहे. लोकेशन पुणे आहे यासाठी पण, आणि तुम्हाला याची जी डेट आहे एकदा ऍड्रेस गो थ्रू करून घ्या. काय ऍड्रेस दिलेला आहे पहा. जया त्रिपाठी यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. 2nd फ्लोर, ब्लॉक नंबर 3, सुजलॉन 1 अर्थ, एक्वा लॉन्ग लेफ्ट अँड राईट विंग, 2nd फ्लोर, मगरपट्टा रोड, अपोजिट टू मगरपट्टा सिटी, हडपसर, पुणे, महाराष्ट्र, इंडिया, असा ऍड्रेस दिलेला आहे. आणि याची जी डेट आहे ही 28 मे आहे पहा. सकाळी 9:30 to 5:30 या वेळेत हे इंटरव्ह्यू चालणार आहे. 28 मे, ठीक आहे, सकाळी 9:30 to 5:30 अशा वेळेत हे इंटरव्ह्यू चालणार आहे. तिन्ही प्रोसेससाठी जर तुम्ही फ्रेशर असाल किंवा एक्सपिरियन्स असाल तर इंटरव्ह्यूला येऊ शकता. सेकंड जी कंपनी आहे तर ही गॅलेघर मध्ये आहे पहा. गॅलेघर मध्ये पण इंटरव्ह्यू सुरू आहेत आणि लोकेशन तुम्हाला माहितीच असेल तर विमाननगर पुणे गिगा स्पेस मध्ये ही कंपनी आहे पहा. आणि त्याविषयी आता कंपनी पण चांगली आहे ऍज अ इन्शुरन्स किंवा ऍज अ फ्रेशर. तर ही कंपनी तुमच्यासाठी एक ऑपॉर्च्युनिटी असं म्हणूया आपण. ऍज अ फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स पण ही कंपनी खूप चांगली आहे, कारण कंपनीची पॉलिसी आणि ही कंपनी दोन्ही म्हणजे एक्सा पण जी आहे ही प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे आणि गॅलेघर पण ही प्रोडक्ट बेस्ड कंपनी आहे. आणि दोन्ही कंपन्या युएसला डेल्ट करतात. त्यामुळे ऑब्व्हियसली गॅलेघर मध्ये तर नाईट शिफ्ट अलाउन्स असतो, तोही तुम्हाला सॅलरी प्लस नाईट अलाउन्स हा तुम्हाला वेगळा क्रेडिट होतो बा. हा पण तुम्हाला बेनिफिट राहतो. कंपनीच्या पॉलिसी पण वेल अँड गुड आहेत. इन्शुरन्स मध्ये दोन्ही डेल्ट करतात, इन्शुरन्स किंवा इन्शुरन्स ब्रोकिंग, ठीक आहे. आता गॅलेघर कंपनीचे जे जॉब डिस्क्रिप्शन आहे किंवा लोकेशन तर मी ऑलरेडी शेअर केलेलंच आहे. कुठल्या डेटला तुम्हाला इंटरव्ह्यू यायचंय हे आपण एकदा पाहून घेऊया. तर गॅलेघर कंपनीसाठी काय काय दिलेलं आहे हे समजून घ्या. तर त्यांनी असं सांगितलेलं आहे पहा, याच्यामध्ये ज्यांचं कॉमर्स बॅकग्राऊंड झालेलं आहे म्हणजे कॉमर्स ग्रॅज्युएट, याच्यामध्ये त्यांनी बीकॉम किंवा बीबीए दिलेलं आहे विथ ज्या कॅन्डिडेटला 55% पेक्षा जास्त मार्क आहेत, 55% पेक्षा जास्त मार्क आहेत, कॉमर्स बॅकग्राऊंड आहे, असे कॅन्डिडेट इंटरव्ह्यूला येऊ शकतात. पोझिशन जी राहणार आहे म्हणजे जी तुमची डिझिग्नेशन असणार आहे ही असणार आहे प्रोसेस असोसिएट. ऑफिस लोकेशन असणार आहे पुणे. शिफ्ट डिटेल दिले फ्लेक्झिबल टू वर्क इन शिफ्ट. आणि फ्रेशर साठी ही फक्त ड्राईव्ह असणार आहे, ओनली फॉर फ्रेशर, ठीक आहे. आणि वी आर हायरिंग फॉर फायनान्स अँड अकाउंट्स असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जे पण कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत कॅन्डिडेट त्याच्यासाठीच हा प्रिफरन्स त्यांनी दिलेला आहे. तर लोकेशन आहे गिगा स्पेस डेल्टा 2 3rd फ्लोर विमाननगर पुणे महाराष्ट्र. टायमिंग यासाठी इंटरव्ह्यूचा दिलेला आहे 9:30 AM to 11:30 AM, ठीक आहे. आणि जी डेट असणार आहे कधीपासून तुम्हाला इंटरव्ह्यू यायचंय तर 28 मे to 31 मे या दिवशी हा ड्राईव्ह आहे. या दिवशी तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे पहा. तर दोन्ही कंपनीविषयी आपण माहिती सांगितलेली आहे. त्यांनी पॅकेज विषयी डिटेल मेन्शन केलेलं नाहीये, कारण आपल्याला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये कमेंट होते की पॅकेज विषयी पण इन्फॉर्मेशन देत चला. पण दोन्हीही कंपन्यांनी जे पॅकेज विषयी डिटेल दिलेली नाही त्याच्यामुळे आपण सांगत नाही. तर दोन्ही कंपनी ऍज अ फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स तुम्हाला असेल तर खूप चांगल्या कंपन्या आहेत ऍज अ करिअर ऑपॉर्च्युनिटी, ठीक आहे. तर तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता. तुमच्या काही सजेशन्स असतील तर हे मला कमेंटमध्ये सांगत चला. ज्या मित्रांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तेही चॅनलला सबस्क्राईब करू शकता, ठीक आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडलाय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.